रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. संकल्प फाउंडेशन आणि परभणी आयुष्याच्या वतीने आज डॉक्टर सूर्यकांत देशमुख सरांचा एक आगळा वेगळा वाढदिवस भाऊबीजेच्या निमित्त घेण्यात आला. सर, असा वाढदिवस तुमचा होईल असं वाटलं? असा वाढदिवस माझ्या अपेक्षेच्या बाहेर आहे. हा एकदम कौटुंबिक सोहळा होता. माझ्या माता भगिनी त्यांच्यासोबत भाऊबीजेचा कार्यक्रम एकदम आनंददायी आणि उल्हासदायी हा कार्यक्रम झालेला आहे. सर, तुम्ही आज भाऊबीजेच्या सणा दिवशी 100-200 महिलांना जवळपास साडी वाटप केलं, धान्य वाटप केलं. काय समाधान वाटतं याच्यात? यांचे जे आशीर्वाद असतात ना, ते खूप महत्त्वाचे असतात. एक 8 महिन्यापूर्वी मी एक गंभीर आजारी होतो. मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यातून बाहेर निघेल की नाही याची मला कल्पनाही नव्हती. हे मानसिक ताणामुळे मला झालं होतं. मीन्स आपलीच माणसं पैशासाठी माझ्या जीवावर उठली होती. तर त्यातून मी जे बाहेर पडलो, तर ह्या लोकांच्या केवळ आशीर्वादामुळे बाहेर पडलो आहे. आपले तुकडोजी महाराज म्हणतात ना, जितने मिले खाके गए, हात धोके गए, मैं हात मलता रहा व सर से हात फिराते गए. त्यापेक्षा मला ह्या माणसांमध्ये माझी दिवाळी साजरी केलेली आज खूप समाधान वाटते मला ह्या गोष्टीचं. सर, आजार झाला होता तेव्हाची भावना काय होती तुमची? आज वाटलं की आता संपलंय आपलं आयुष्य? हो, एक आपल्या जवळची माणसं ज्यांचं मी कधीही नुकसान केलं नाही 1 रुपयाचं, ते जेव्हा केवळ पैशासाठी जीवावर उठतात तेव्हा एक मानसिक ताण असतो माणसाला. एक वैद्यकीय सेवा किंवा क्षेत्र म्हणजे पहिलेच मानसिक ताण, त्यात हा बाहेरचा ताण. यातून मला त्या आजाराची कल्पना आहे की मेंदूत रक्तस्राव झाल्यास माणूस अपंग होतो, शुद्धीवर येत नाही, त्याला काही ना काही गमवावं लागतं. पण ह्या सगळ्या भगिनी मातांच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे मी आज पूर्ण बरा झालेलो आहे. आज सगळ्यासमोर उभा आहे आणि पूर्वीच्याच ताकदीने मी काम करत आहे आणि अशीच सेवा मी माझ्या माता भगिनींची करेन. त्यांच्या मी कुठे ना कुठं कामाला येईल. देऊ बळ जगण्यास हे जे टायटल आहे त्याप्रमाणे तुमचं हे सगळं वाटतंय? हो, निश्चितच. ते टायटल जरी नीरज सरांचं असलं तरी मला मनापासून आवडलं आहे. सर, पुढे आता वाढदिवस झाला, तुम्ही वर्षातून 3 कार्यक्रम घेता म्हटले, भाषणामध्ये ऐकलं मी, थोडं भावनिक झाले होते तुम्ही. सर, जो आजार झाला होता तेव्हा तुम्हाला, तेव्हाची भावना काय होती आणि आता आज कार्यक्रम जे केला भाऊबीजेच्या दिवशी, काय समाधान वाटतं या दोन्ही? हां, आज खरंच मला नवीन जन्मच भेटलेला आहे. मी नव्या उमेदीने काम करत आहे आणि मला एवढं खूप समाधान वाटतं की माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. येस, ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. पांडुरंग तुम्हाला खूप मोठं बळ देईल. याच्यातूनही तुम्ही त्या दुःखातून निघाले, ही पांडुरंगाचीच कृपा आहे. इथून पुढे गोरगरिबांसाठी, ज्यांना कोणी नाही अशांसाठी काही संकल्प आहे पुढे? नाही, अशाच पद्धतीच्या ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी मी सतत काम करतो आहे. 90% काम मी संकल्प स्वराज्य संस्थेच्या वतीनं करतो आहे. लवकरच मी त्यांचा आत्ता नसलेला पूर्ण सभासद होईल. एखादा पेशंट आला सर आणि तुमच्याकडे गरीब आहे, तो एखादा लाख रुपये बिल झालं, त्याच्याकडे पैसेच नाही, तर तुम्ही त्या पेशंटला सोडता? आता हे मी माझं कौतुक माझ्या तोंडानं नाही करणार. कालच कार्यक्रम झाला, त्यात स्वतःहून पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांनी ह्या भावना बोलून दाखवल्या. माझ्याकडे साधारण 10% पेशंट पैसे नसल्यामुळे फ्रीमध्ये जातात. उरलेले जे 90% असतात त्याच्यातले 70% पेशंट 30-40-50% माझ्याकडून कन्सेशन हक्काने घेऊन जातात. मी त्यांना माझा वाटतो, मला तेही माझे वाटतात आणि हे ऋणानुबंध आहेत आमचे. सर, आज कितवा वाढदिवस? आज मी 53 वर्षात पदार्थ. तुम्ही 53 वर्षाचे झाले, तर तुम्हाला एक ॲक्सिडेंटली जो आजार झाला होता, तर एक व्यवहारातून त्रास झालेला होता आणि जवळची माणसं वाटायची आजपर्यंत आणि नात्यातनंही थोडीफार जवळचीच होती. पण तिथे मी थोडंसं हातबल झालो होतो त्यांच्या वागण्यामुळे माझ्यासोबतची.
पुढचं आयुष्य कसं राहील वाटते तुम्हाला? आता 53 झाले, आणखीन जवळपास 20-30 वर्ष सामाजिक कार्य करायचं. हो, हे तुम्हाला आणखीन आयुष्य देऊ. नक्कीच देईल. अशा गरजू महिलांचं जे आशीर्वाद असतात ते माझ्या पाठीशी असतील तर मला नक्कीच सदृढ आयुष्य मिळेल. तुम्ही वर्षश्राद्धाचा एक कार्यक्रम करता आणि ताईंचा एक वाढदिवस करता, आणि हा एक किती बळ देतं हे कार्यक्रम वाटते तुम्हाला? नाही, हे नक्कीच 100% बळ देतं. आणि आपल्या जर भावना असेल ती तर आपोआपच आपल्या हातून हे कामं चालू राहतात. कालच मी एक कातनेश्वरच्या 2 शेतकऱ्यांना मदत केली. त्यांना 1.5 एकर शेती होती, सगळी खरडून गेली होती. ओढ्याला पूर आल्यामुळे 6 शेळ्या त्यांच्या वाहून गेल्या होत्या. त्यांना मी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 2 गाभण शेळ्या दिल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून मला खरंच खूप समाधान वाटलं. आज साहेबांचा वाढदिवस आहे, कशा शुभेच्छा? अशाच पद्धतीने सर आपल्या ग्रामीण भागातील लोकांना, शेतकरी बांधवांना मदत करत राहो, याचं बळ त्यांना देव ह्याच पद्धतीने शुभेच्छा द्यायला मला आवडेल सरांना. जेव्हा हे त्या आजारातून जात होते, जेव्हा यांची आपली म्हणणारी माणसं यांना दुःखाच्या ओऱ्यामध्ये घालत होते, तेव्हाच्या भावना काय होत्या? तेव्हा मला ते मी अध्यात्मात ऐकलेल्या गोष्टी मला आठवल्या. समुद्रमंथनामध्ये विष निघतं आणि अमृत निघतं, त्याप्रमाणे विष निघालेलं होतं. देवाने आणि तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादांनी सरांना ते विष पचवता आलं आणि आज हे जे अमृत आहे ते ह्या प्रकारचं आहे की सरांना जे प्रेम मिळतं सरांच्या वाढदिवसाला न बोलवता लोकांनी, भरपूर लोकांचं येणं, त्यांचे आशीर्वाद देणं आणि त्याचं एक परतफेड म्हणून सरांकडनं अशी मदत केली जाणं. जसं आज आता आपल्या ग्रामीण भागात जे पूरग्रस्त शेतकरी आहे त्यांना सरांनी होईल तेवढी मदत केली. एक मला जे वाटतं की एक सरांची अर्धांगिनी म्हणून मी सरांना याच्या पुढेही हे अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याच्यासाठी मदत करेल. माझ्याकडनं होईल ते सर्व प्रयत्न. परभणी ICU त्याची प्रगती आणि त्या परभणी ICU हॉस्पिटलचाही जास्तीत जास्त वापर आपल्या ग्रामीण भागात करावा याच्यासाठी मी प्रयत्न करेल. या निमित्ताने देवाकडे काही मागणं आहे का तुमचं? देवाने बस अजून जास्त आम्हाला मानसिक धैर्य द्यावं, सामाजिक बळ द्यावं आणि आम्ही याच्यापुढे हे सामाजिक कार्य अजून आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने करता यावं याची बुद्धी द्यावी, हेच मागणं आहे. साहेबांसोबत तुम्ही जसे पाठीने उभे राहता, तुम्हाला पुढे काही तुम्हाला वेगळं करण्याची संकल्पना आहे? संधी जर कधी मिळाली तर नक्कीच अजून याच्या पुढे पाऊल टाकून आम्ही निश्चितच परभणीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू, जर तशी काही संधी मिळाली तर. हे डॉक्टर सूर्यकांत देशमुख सर आहेत. माणसं ओळखता येत नाहीत, त्यांना ही माणसं ओळखता नाही आले, तेव्हामुळे त्यांना एक आजार झाला होता. डॉक्टर असतानाही आजार मोठा झाला होता. तर त्या आजारातून ते निघाल्यानंतर त्यांना माणसं ओळखत आली आणि त्यानंतर त्यांना गोरगरिबांची कशी सेवा करता येईल हे त्यांनी पाहिले. आज भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी जवळपास 100-200 महिलांना साडी चोळीचं वाटप केलं आणि त्यांना राशनाचं पुन्हा वाटप केलं आणि इथं महाप्रसादही झाला. देवा त्यांना खूप मोठं आयुष्य दे. रामकृष्ण हरी.